आपण बघितलं, एकीकडे आपल्या सेनेचं अभिनंदन करताना माझ्या समोर प्रश्न पडतो, सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक, सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत, पण राहुल गांधी काय झालं समजत नाही. प्रश्न विचार, किती विमान पडले, कसे पडले, काय पडले, म्हणजे हे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे. ते विचारण्याची हिम्मत पाकिस्तानची नाही, कारण त्यांचं कंबरड मोडलेलं आहे, त्यामुळे ते शांत आहेत आणि ते प्रश्न राहुल गांधी विचारतायत. बरं, त्यांचे चेले चपाटे हे त्यांच्यापेक्षा गैरबीते. परवा एक चेला चपाटा म्हणाला, चायनाचे 15-15 हजार रुपयाचे ड्रोन त्या ठिकाणी आले आणि त्याला 15-15 लाखाचे आपण मिसाईल सोडले. आता या मूर्खांना हेही माहिती नाही की शेतीमध्ये फवारणी करण्याचे ड्रोन आणि बॉम्ब घेऊन येणाऱ्या ड्रोनमध्ये काय अंतर आहे. इतके मूर्ख आहेत. अरे वेड्यांनो, आपण काय दाखवली तर या ठिकाणी जेवढे ड्रोन आणि जेवढे क्षेपणास्त्र पाकिस्ताननी पाठवले, एकही भारताच्या जमिनीला स्पर्श देखील केला नाही. हवेतच ते सगळे तहस नहस करण्याचं काम हे भारताने केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आजपर्यंत आपण पाक व्यक्त काश्मीर ऐकत होतो. पाक व्यक्त काश्मीर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझ्या लक्षात आलं, केवळ पाक व्यक्त काश्मीर नाही आहे, पाक व्यक्त काँग्रेस तयार झालेली आहे. आता काँग्रेसच्या डोक्यावर पाकिस्तानी विचाराने अशा प्रकारचा पगडा केलेला आहे की ऑपरेशन सिंदूरवर देखील. बरं, तरी आपल्या सेनेनं यावेळी, कारण मागच्या वेळेस त्यांनी विचारलं खरंच बॉम्ब पडला, खरंच काही झालं का, यावेळी आपल्या सेनेने त्याचं लाईव्ह चित्रणच दाखवून दिलं. त्याच्यामुळे आता कोणी त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकत नाही. आणि जगातल्या मीडियाने सांगितलं, जगातल्या, की पाकिस्तानने ताकद नव्हती, हिम्मत नव्हती, आणि म्हणून पाकिस्तानने भारतासमोर घुटणे टेकले आणि सीज फायरची मागणी केली. आणि आपण त्या ठिकाणी मोठं मन दाखवून ते सीज फायर मान्य केलं. ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणार आहे. नवीन भारत काय आहे याचं चित्र आपल्या समोर आलेलं आहे. आणि आजचा दिवस तर याकरताही महत्वाचा आहे की मोदीजींनी पहिल्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ 2014